आज सकाळी सकाळी कुऱ्हाड घेऊन पायदलच निघालो वावरात. कारणही तसंच होतं. काय होतं ते सांगतो वावरात गेल्यावर. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण पहा आपला. मागच्या 2-3 दिवसामध्ये विदर्भात खूप वारा सुटलं, पाणीही पडला. त्याच्यामुळे मक्याच्या कुट्याचंही नुकसान झालं आणि असे निंबाचे झाडही तुटून पडले. आमच्या बी या निंबाच्या 2 डांगा तुटून पडल्या. आता यायले छाटतो, घरी घेऊन जातो. चला मग. वावरात आलं म्हणजे आपल्याला कपडे बदलाच लागतात, म्हणून कपडे घेतो बदलून. आता कपडे झाले बदल ना, आता करतो कामाला सुरुवात. या फांद्याकडे पाहून असं वाटतं की बकऱ्यावाल्यानं तोडल्या याच्या डांगा. कारण आम्ही तर काही तोडत नाही, सावली देणारे झाड. मग म्हटलं चला एकदा झाडावर जाऊन पाहू आणि फांद्याचा पंचनामा करू. मग चढलो झाडावर. मला बी बरेच दिवस झाले ते झाडावर चढायले. डांगाकडे पाहून वाटत होतं की ते वारा उधानानच तुटले. कोणाला काही दोष देऊन फायदा नाही. वारा उधानच एवढं होतं की विचारायचं काम नाही. हे काय रे बापा, सापाचं घर आहे की काय? म्हटलं जाऊ द्या, आशीन ते आशीन. आता उतरायला पुरते खाली आणि चालू करायला लागते काम. मी महादेवाचं नाव घेतल्याशिवाय कामाला सुरुवातच करत नाही. आपल्या कुऱ्हाडीला धारच नव्हती, त्याच्यामुळे फांदीवर जास्त रट्टे मारणं पडत होते. आता मला बी काय माहीत फांद्या छाटाचं काम पडेल म्हणून, नाही तर कुऱ्हाडले पहिले धार लावून ठेवली असती. पहिले लहान लहान डांगा छाटतो, मग मोठ्या छाटू. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला वावरात झोपडी बी बनवून आहे, म्हणून ठुन्या बी काढतो. काही फांद्या एकावर एक पडेल होत्या, म्हणून ताकदनं ओळू बाहेर काढल्या. जे डांग अडली तिले तोडली म्हणून समजा. जिंदगीचं बी असंच आहे, लहान लहान अडचणीले छाटून आपल्याला पुढे जावं लागते. मेन काम आपलं कधी बी चालूच ठेवायचं. आता मला 3 मुंग्या चावल्या, पण मीनं काही हातातली कुऱ्हाड खाली टाकली नाही आणि काम बंद केलं नाही. मुंग्या त्या चावतीनच टिंगला करणाऱ्या लोकांसारखं. वावरात मी एकटाच आहे बरं. मले कोणी वारे वा म्हणणारं बी नाही. जाऊ द्या, मीच म्हणतो वारे वा महेंद्रा, मस्त काम केलं तुनं. आता ऊन खूप झालं, आता जातो घरी. तिकडे रस्त्यावर बैलगाडी घेऊन एक दादा थांबेलच आहे आपल्यासाठी. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, हा निमकाऊन व्हायला अशी नाही काय की कोणाला माहीत असेल तर सांगा. अरे बापरे, ऊन एवढं तापून राहिलं. डायरेक्ट जमिनीतून वाफा. चला तोपर्यंत डौल मोराच्या मानाचा र डौल मानाचा, ये ग रामाच्या बाणाचा र ये ग बाणाचा. तान्या सर्जाची हाय नम जोडी, तान्या सर्जाची हाय नम जोडी. कोणा होवीत हाती घोर